कालच्या तासाला आपण क्वेश्चन टॅग हा प्रकार घेतला आहे. आज आपल्याला क्वेश्चन टॅगचा पुढचा प्रकार घ्यायचा, म्हणजे क्वेश्चन टॅगचा त्याच्यामध्ये थोडाफार उपयोग होईल. परंतु इथे शॉर्ट क्वेश्चन न राहता इथं पूर्ण क्वेश्चन असणारे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असणारे, ज्याला आपण रिटोरिकल क्वेश्चन म्हणतो. म्हणजे असर्टिव्हचे रूपांतर आम्हाला इंटरागेटिव्ह सेंटेन्समध्ये करायचे, ते पण होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी करून, म्हणजे अर्थ न बदलता. म्हणजे रिटोरिकल क्वेश्चन असा असतो की आपल्याला अपेक्षित असंच उत्तर समोरच्याकडून मिळेल, कारण तो व्हर्बल क्वेश्चनपेक्षा वेगळा आहे. व्हर्बल क्वेश्चन ज्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. म्हणजे आपण एखाद्याला विचारलं की डू यू लाईक टी, तर तो उत्तर एक तर येस म्हणन नाही तर नो म्हणन. ते त्याच्याकडे चॉईस आहे, लक्षात ठेवायचं. पण रिटोरिकल क्वेश्चनमध्ये चॉईस नसते. जो प्रश्न विचारणारा असतो त्याला अपेक्षित उत्तर समोरच्याकडून मिळणार असते. अशा टाईपचा आम्हाला प्रश्न तयार करायचा आहे, तो म्हणजे असर्टिव्ह टू इंटरागेटिव्ह. घेऊया आपण आज तो प्रकार. असर्टिव्ह सेंटेन्स टू इंटरागेटिव्ह सेंटेन्स, यालाच रिटोरिकल क्वेश्चन. प्रश्नातूनच उत्तर मिळत राहील तुम्हाला. बघा, मराठीमध्ये सुद्धा हा प्रकार आहेच. याला आपण विधानार्थीचं प्रश्नार्थी म्हणतो. विधानार्थीचे प्रश्नार्थी करा, प्रश्नार्थीचे विधानार्थी करा. अर्थ न बदलता त्यांच्यामध्ये रूपांतर करायचंय. म्हणजे याचा अर्थ विधानार्थी हे जेव्हा होकारार्थी असेल तेव्हा प्रश्न कसा पाहिजे, तिकडे नकारार्थी पाहिजे. एकदम त्याच्या उलट इकडे राहील. बघा बरं, जर विधानच नकारार्थी असेल तर प्रश्न कसा राहील, तिकडे होकारार्थी. उलटा कार्यक्रम इथं चालणार आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. असर्टिव्ह इंटरागेटिव्ह मध्ये त्यातले पहिली टाईप घेऊया आपण. होकारार्थी असर्टिव्हचे नकारार्थी इंटरागेटिव्ह मध्ये रूपांतर करावे. करूया त्यामध्ये रूपांतर आपण. चला, असर्टिव्हची रचना. सुरुवातीला यांच्याकडं सब्जेक्ट करता नाऊन किंवा प्रोनाउन असू शकतो. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद. सहाय्यक क्रियापद जर डूची रूप असतील, डू, डज, डीड, तर ती कशात मिसळली असतील, मुख्य क्रियापद मिसळली असतील. पण ती ॲम, इज, आर, वॉज, वर किंवा हॅव, हॅज, हॅड ह्या हेल्पिंग वर्बच्या रूपात असतील किंवा मॉडेलच्या रूपात असतील तर मात्र ती स्वतंत्र तुम्हाला दिसते त्याच्यापेक्षा. चला, फुल स्टॉप. याचं इंटरागेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. इथलं सहाय्यक क्रियापद किंवा मुख्य क्रियापदातून सहाय्यक क्रियापद शोधा आणि त्याला बाहेर काढा. ठीक आहे, हे झालं. बघा, इथं आलं सहाय्यकारी क्रियापद. याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये काय वापरलं तुम्ही, इथं एन टी वापरलंय, नॉट वापरलंय. ज्याला असं कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये एन टी वापरता येत नसेल तर त्याचं नॉट इथून काढून कर्त्याच्या नंतर वापरावे, एवढा नियम याच्यामध्ये आहे. क्वेश्चन टॅगमध्ये जमत नव्हते. पुन्हा इथल्या कर्त्याचं वैशिष्ट्य, इथं तो नाऊन असन किंवा प्रोनाऊन असन, इथंही तो आहे त्याच रूपात राहील. नाऊन असलं तर नाऊन, प्रोनाऊन असलं तर प्रोनाऊन. लक्षात ठेवायचं आहे. हे काही त्याला जोडून येत नाही आहे, वेगळं आहे, स्वतंत्र आहे, स्वतंत्र सेंटेन्स आहे ते, त्याच्यामुळं. चला, यापुढे मुख्य क्रियापद, क्वेश्चन मार्क. आणखी वैशिष्ट्य, जर डूच्या रूपामध्ये बघा, सुरुवातीला जर तुम्हाला डझंट किंवा डिडंट हे जर दिसले तरच इथं क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं, बेस फॉर्म मान्यता वापरायचं नाही. डोंट जरी आलं असतं तरी काही तिकडं काय ते बेस फॉर्मच राहिला असतं, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्यामध्ये. बघूया उदाहरण त्याच्यामध्ये. राणी हेल्प्स मी, राणी मला मदत करते. करत नाही का, राणी मला मदत करते. चल, याला यस लागलंय, काढा बाहेर त्याला. डझंट राणी हेल्प मी, हे झालं त्याचं उत्तर.
दुसरं उदाहरण, इथं राणीच ठेवलेलं आहे, बदल केलेला नाही आणि याच्या पुढे आपण वाढवलेलं आहे. क्वेश्चन टॅग असतं आम्ही डझंट शी केला असतं, डझंट शी, इथं तसं होता नाही. ही कट अ ट्री. चला इथं शोधून घ्या नेमकी कोण आहे, डू आहे का डीड आहे, सहाय्यक क्रियापद डू आहे का डीड आहे. आणि त्यांनी जर तुम्हाला पहिलाच पर्याय असा दिला, डोंट ही कट अ ट्री, दुसरा दिला त्यांनी डिडंट ही कट अ ट्री, कोणता घ्यायचा, तर डोंट नाही घ्यायचा, डोंट ही नसतं असणार रे थर्ड पर्सन सोबत, आन्सर कोण झालं त्यामुळे डिडंट ही कट अ ट्री. एक पुन्हा बघा, आय एम लेझी, मी आळशी आहे, मी आळशी नाही का आहे, चल या. मग ॲमचं आता काही जण पटकन कळते सर, ॲमचं क्वेश्चन टॅगमध्ये आपण आंट केलं होतं, आंट आय. मग चला तुमच्या वाट्याला त्यांनी टाकूनच दिलं तसं, आंट आय लेझी. आणि दुसरं एक दिलं त्यांनी, एम आय नॉट लेझी. तर हे पहिलं रॉंग, सेकंड नंबर 1 करेक्ट झाले असते ह्याच्यामध्ये. यावे पुन्हा आणखीन आपण उदाहरणं पाहूया. ही हॅज अ बुक. चल हे कोण झाले याच्यामध्ये, सर हे तर मेन वर्ब झाले, मग काढा बाहेर त्यालाच. काय म्हणते, इतकं सोपं आहे ना, विचारूच नको. हॅजंट ही अ बुक, हे उत्तर घेणारे आहेत का, हे घेणार आहात. डझंट ही हॅव अ बुक. मग हॅज हे जर मेन वर्ब असेल तर मग त्याच्यामध्ये डूचं रूप मिसळले असं सहाय्यक म्हणून त्याच्यामध्ये डज बघा, थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत डज, म्हणून हे आन्सर आहे, हे होणार नाही. सांभाळून राहा अशा उदाहरणांपासून, गोंधळ घालतीनं 100%. पुढे, ही हॅज हेल्प्ड हर. आता इथं हॅज कोण ते पाहून घ्या, मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे. बघा याच्यामध्ये मेन वर्ब कोण आहे, याच्यामध्ये हे आहे, आणि हे याच्यातलं काय झालं हेल्पिंग वर्ब. आत्ता याला बाहेर काढू शकता तुम्ही, हॅजंट ही हेल्प्ड हर, बाकी पात्र बदल करायचे नाही. हे आलं होकारार्थीचं काय करा, नकारार्थी, नकारार्थीचं काय करतो मी होकारार्थी. या पद्धतीने कार्यक्रम इथं चालू दे, ही पद्धती आहे यांच्याकडं. ही कॅन ओपन द डोअर, तो दार उघडू शकतो. नाही उघडू शकत का, उघडू शकतो. चलो खॅनचं काय होईल लगेच, कांट. कांट ही ओपन द डोअर, हे झालं एवढं घ्या स्क्रीनशॉट करून. द डीड गुड जॉब. याचं परत त्यांनी रिटोरिकल करायला लावलं इंटरोगेटिव्हमध्ये. तर काय होईल सर, याच्यामध्ये डीड हे स्वतः मेन वर्ब आहे, मग याला हेल्पिंग वर्ब म्हणून कोण मदत करणारे आहोत, ते स्वतःला मदत करतात. डूचीच रूपे डूच्याच रूपांना मदत करतात. मग चला पहिलं दिलं आम्ही याच्यामध्ये डिडंट दे, मूळ रूप डे, डिडंट दे डू अ बॅड जॉब. एक दुसरं दिलं आम्ही तुम्हाला, डिडंट दे डू अ गुड जॉब. कोणतं घ्यायचं, कन्फ्युजन सुरू. अरे आपण होकारार्थीचं नकारार्थी करतोय, याचा अर्थ काय, आपण अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना विधानाचं रूपांतर विधानात केले का, तर नाही. तर विधानाचं रूपांतर प्रश्नात चालू आहे, बाकी शब्दांना हात लावायचं नाही आपल्याला. म्हणजे हे कार्यक्रम चुकला आहे. उत्तर कोण याच्यामध्ये, नंबर 2, डिडंट दे डू अ गुड जॉब. गुडचं गुडच ठेवा, बदलू नका, नाही तर बस तिथे गोंधळच होऊन जाईल सगळं, सारखे सारखेच दिसतील. चला, आय कट द ट्री. तोडलेच म्हणूया ना आपण, पास्टमध्येच घेऊया. मग यांच्यामध्ये काय होईल, डिडंट आय कट द ट्री. मी तोडले नाही का ते झाड, हो तोडले त्याच्यामध्ये. चल
तिसरे पुढे घेऊया. ही लेफ्ट द टाउन. त्याने ते शहर सोडले. मग चला इथे काय आलं, लेफ्ट. ही सोबत याला यस लागलंय का, नाहीये. मग हे वर्बचं कोणतं फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे. मग याच्यामध्ये डू आहे का डीड आहे, तर त्याच्यामध्ये डीड आहे. मग चला काय होईल, डिडंट ही लेफ्टचा बेस फॉर्म लिव्ह, LEAVE. सॉरी, क्वेश्चन मार्क. आय हॅव डन इट. डन मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. काढा त्याला बाहेर. काय होईल, हॅवंट आय डन इट. मी ते काम केले नाही का, तर हो केले. त्याच्यामध्ये बघा, ही विल हेल्प यू. तो तुला मदत करेल. मदत करणार नाही का तुला, तो करेल, निश्चित करेल. मग चला, विलचं काय झालं याच्यामध्ये, ओंट. ओंट ही हेल्प यू, करेल मदत. जसं मॉडेल येईल तसं इथे घेत चला. त्याच्यामध्ये एवढं घ्या स्क्रीनशॉट. पॅटर्न तोच चालू आहे आणखीन आपल्या पहिल्या नियमाचाच, तो म्हणजे होकारार्थी असर्टिव्हचे नकारार्थी इंट्रागेटिव्हमध्ये रूपांतर करावे. पुढचा एक नियम पहा यांच्यामध्ये. आता वाक्यात एव्हरीवन, एव्हरीबडी हे इनडेफिनाइट प्रोनाउन कर्ता म्हणून वापरले गेल्यास त्याऐवजी प्रश्नात हू हे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन वापरावे. आणि होकारार्थीचं काय करायचंय, नकारार्थी करायचं. हा नियम मात्र चालूच राहील. बघूया त्याच्यामध्ये असर्टिव्हमध्ये सुरुवातीला करता यामध्ये एक औषधाला वापरून घेऊ. याच्यापैकी एक जण, तो म्हणजे एव्हरीवन घेऊन टाकू बस. चला, याच्याकडे सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद हे वेगवेगळे दिसले ते वेगळे सादर करणे, तर हे सहाय्यकारी वचन दिसले असून त्याला बाहेर काढता आलं पाहिजे आपल्याला. फुल स्टॉप. चला, इंटरॅगेटिव्ह करत असताना यांच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्ही हू हे इंटरॅगेटिव्ह प्रोनाउन वापरले. हेच याच्यामध्ये कर्त्याचं काम करणार आहे. याच्यातलं कर्त्याची जागा कर्त्याने घेतलेली आहे. परत सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याला आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये काय लावलं, नॉट लावलेलं आहे संक्षिप्त रूपात. आणि त्याच्या पुढे आलेले मुख्य क्रियापद क्वेश्चन मार्क. पुन्हा नियम लक्षात ठेवायचा आहे की इथं जर तुम्ही डझंट किंवा डिडंट सहाय्यक्रिया घेत असेल तर इथं क्रियापदाचा बेस फॉर्म वापरायचं विसरायचं नाही. त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो आपण. बघूया उदाहरणामध्ये. एव्हरीवन विशेस टू बी हॅपी. प्रत्येकालाच आनंदी व्हायचं आहे, प्रत्येकालाच आनंदी जगण्याची इच्छा आहे. बघा बरं, विशेष मग इथे काढायला काय, मग आम्ही तुम्हाला दोन पर्याय लगेच द्यायला सुरुवात केली. काय, हू डझंट विश टू बी अनहॅपी. एक दुसरा लगेच दिला तुम्हाला, म्हणलं हू डझंट विश टू बी हॅपी.
मग कोणतं घ्यायचं यांच्यामध्ये? तर क्रमांक 2चं हॅपीच पाहिजे, तिथं बदल करायचे नाही. तर बघा की कोणाला आनंदी राहावंसं वाटत नाही, तर प्रत्येकालाच राहावंसं वाटतं यांच्यामध्ये. बघा एव्हरीबडी हॅज अ फॉल्ट. अरे बाबा, उणीव कोणात नाही, मानव हा चुकीचा पुतळा म्हणतात ना, चुकणे हा मानवीय गुणधर्म. मग यांच्यामध्ये हेच मेन वर्ब आहे. मग काढा त्यातलं हू, याच्याऐवजी आलं हू. मग हू हॅझंट अ फॉल्ट घ्यायचं का हू डझंट हॅव अ फॉल्ट घ्यायचं, ते पण ठरवा. हू हॅझंट अ फॉल्ट हे घ्यायचंय का असं घ्यायचं आहे? हू डझंट हॅव अ फॉल्ट कन्फर्म कोणतं आहे? क्रमांक 2चं. ती उदाहरण ते आपल्याला जमली पाहिजे त्याच्यामध्ये. बघा एव्हरीवन वॉन्ट्स टू गेट सक्सेस. प्रत्येकालाच यश हवंय. म्हणतात ना की प्रत्येकालाच काय हवाय? स्वर्ग हवाय, पण मरायला कोणालाच नको असं वाटतंय. पण न मरता स्वर्ग मिळेल का? चला म्हणजे इथे घ्या बरं काय. हू डझंट वॉन्ट टू गेट सक्सेस. यश कोणाला नको आहे बाबा? सर्वांनाच हवं आहे. एवढं घ्या स्क्रीनशॉट. पुढचा एक नियम आहे आणखीन. वाक्यात एव्हरीवन, एव्हरीबडी हे इनडेफिनाइट प्रोनाऊन कर्म म्हणून वापरल्यास किंवा कर्म म्हणून आले तर काय करायचे? आल्यास प्रश्नात त्याऐवजी whom हे इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन वापरावे. इकडे हू, इकडे हुम, कारण ते ऑब्जेक्टचं काम करते. ऑब्जेक्टिव्ह केसमधलं आपल्याला आवश्यक आहे. पुन्हा बघा, यामध्ये आला कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, सकर्मक रूपातच असणारे ते कर्म. कर्म म्हणून एक औषधाला घेऊन टाकू त्याच्यामध्ये एव्हरीवन. याच्याऐवजी आम्हाला वापरायचं इथे इंटरागेटिव्हमध्ये सुरुवातीलाच आले हुम. हेच इथं कशाचं काम करतंय? कर्माचं, ऑब्जेक्टचं. पुन्हा सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, मुख्य क्रियापद, क्वेश्चन मार्क. पुन्हा नियम लक्षात ठेवायचा इथला काय? डझंट किंवा डिडंट इथं जर तुम्हाला सहाय्यक क्रियापद दिसले तरच इथं क्रियापदाचं काय वापरायचं? मूळ रूप. हे मी प्रत्येक वेळेस सांगतो, तिसरी चौथी वेळ आता सांगायची. चला उदाहरण बघा. ही हेल्प्स एव्हरीवन. तो प्रत्येकाला मदत करतो. अरे तो कोणाला मदत करत नाही? प्रत्येकाला मदत करतो. तुला केली, त्याला केली, तिला केली, सर्वायला केली मदत त्याने. बघा मग आणा त्याला उचलू इकडं. हुम डझंट ही परत हेल्पला यस लावू नका. आता झालं त्याचा आन्सर. एक I have approached everybody for help. म्हणजे मी मदतीसाठी प्रत्येकाकडे गेलो. अरे कोणाकडे नाही गेलो मी मदतीसाठी? प्रत्येकाकडे गेलो. असं आपण अशा व्यक्तीकडे बोलायचं बरं का, की तो काय म्हणतो? अरे तू मला फोन करायचा अशा वेळेस.
फोन लावला होता तुला, फोन बंद होता, स्विच ऑफ होता तुला, नुसती बेल चालली होती, मध्ये आधीमध्ये बेल जायची नाही तर स्विच ऑफच यायचा. अरे मग घरी यायचं ना, घर काय लांब होतं का आपलं? हे असे असतात बोलणारे. जेव्हा तुमचं काम होऊन जातं तेव्हा म्हणणारे भरपूर असतात, मी केली असती मदत तुला, मी केली असती मदत. कोणी मदत करत नसतं. या आणा त्याला इथे कणाले. whom haven't I. आता लक्षात ठेवा, आपण हॅवंट घेतलं, याचं ईडी कॅन्सल करायचं नाही, ते थर्ड फॉर्म आहे. नाही तर नियम लगेच ते डिडंट घेतलं का आपण, तर नाही आहे. इथे काय घेतलेलं आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे. हॅवंट आय ॲप्रोच्ड. ते मुद्दाम करून एक उदाहरण तुम्हाला तसं देतील की ईडी काढून टाकलेलं. ॲप्रोच्ड फॉर हेल्प हे झालं याच्यामध्ये. whom haven't I approached फॉर हेल्प. हे झालं एव्हरीवन, एव्हरीबडी हे इंडेफिनिट प्रोनाउन कर्म म्हणून वापरल्यास. पुढचा नियम बघा. वाक्यात एव्हरीथिंग हे इंडेफिनाइट प्रोनाउन. आता बघा, कर्ता किंवा कर्म असेल तर त्याऐवजी प्रश्नात व्हॉट हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन वापरावे. हे बरं झालं बघा. आता यांचं दोघांसाठी वेगळं, एकीकडं हू आणि एकीकडं हुम होतं. यांच्याकडे मग तो कर्ता असो की कर्म असो, एव्हरीथिंग काय गुण टाका तुम्ही लगेच त्याचं वाट लावून टाकायची. घ्या बरं त्याच्यामध्ये एक्झाम्पलच पाहून डायरेक्टच काय रचना बघायची. चल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. सर्व काही शक्य आहे. तर काही जण प्रश्नातून म्हणतात, अरे काय शक्य नाहीये या जगात, सगळं काही शक्य आहे. प्रश्नातून बघा, याला काढलं आणि काय घेतलं, व्हॉट लावायला काय करतो, इजंट. पॉसिबलचं पॉसिबलच ठेवा, नाही ते करताना इम्पॉसिबल, बस ते चुकलं. मग आय हॅव डन एव्हरीथिंग टू मेक हर हॅपी. काही जण म्हणते ना, अरे तिला आनंदी ठेवायसाठी काय नाही केलं मी सर्व काही केलं तिला आनंद ठेवायसाठी. म्हणजे तिला आनंदी ठेवायसाठी मी काय काय नाही केलं. तरी ये इकडे मग, व्हॉट हॅवंट आय डन टू मेक, हे ऑब्जेक्टवाले घेतले, हे सब्जेक्टवाले होते. मेक हर हॅपी, बाकी मात्र शब्द बदलायचे नाहीत. एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखी नियम होकारार्थीचं नकारार्थीचं चालू आहे बघा बरं. त्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात वी शूड किंवा यू शूड ने होत असेल तर प्रश्नात त्याऐवजी वाय डोंट वी किंवा वाय डोंट यू ही रचना वापरावी. वी शूड म्हटलं त्याच्यामध्ये ऑब्लिगेशनचा बोध होईल. यू शूड म्हटलं तर ॲडवाईसचा बोध होईल. तो त्याच्यामध्ये अर्थ टिकून राहायला पाहिजे प्रश्नामध्ये. इथं शूड जरी बघलं तरी चालतं बघा बरं. तरी प्रश्न टिकून राहील, अर्थ टिकून राहतो बघा. असर्टिव्हमध्ये वी असो की यू, वी किंवा यू शूड प्लस इथं क्रियापदाचं हे बेस फॉर्म राहणारच आहे. यांना पूर्ण रचनाच बघा त्याचा बदल झाला याच्यामध्ये. वाय डोंट म्हणजे यावरून तर कळालं असेल तुम्हाला की इथं डझंट वगैरे म्हणजे त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही आहे. उद्या जर ही शूड आलं असतं तर तिथं हा नियम वापरताना तिथं शुडंटही अशी रचना तुम्हाला घ्यावी लागली असती. वायचं इथं काम पडणार नाही. इथे पण बघा, वाय डोंट वी किंवा वाय डोंट वी किंवा वाय डोंट यू प्लस हे बेस फॉर्म घ्या क्वेश्चन मार्क. त्यामध्ये बघा
वी शूड हेल्प हर. आपण तिला मदत करायला हवी. आपण तिला मदत करायला नको का, या पद्धतीने बघा नकारातून आलेले आहे. बघा याच्याऐवजी काही वाय डोंट वी हेल्प हर ऑब्लिगेशनमध्ये टाकलं होतं उदाहरण. आता बघा एखादा सल्ला दिला तुम्ही काय, यू शूड ट्राय अगेन. तू पुन्हा प्रयत्न कर. प्रश्न आपण कसं करतील, तू पुन्हा प्रयत्न का नाही करत. वाय डोंट यू ट्राय अगेन. एवढ्याला द्या हाकलून. काय झालं, वाय डोंट यू ट्राय अगेन. होकारार्थीचं नकारार्थी प्रश्नात रूपांतर करताना एवढं लक्षात ठेवा, अर्थ बदलता कामा नये. अर्थ बदलू नये. एवढं घ्या स्क्रीनशॉट. दुसरा नियम सुरू होता याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नकारार्थी असर्टिव्हचे होकारार्थी इंट्रागेटिव्हमध्ये रूपांतर करावे. आता नकारार्थीचं होकारार्थी. नकारार्थी दाखवणारे आपल्याकडे बघा बरं, नॉट हे ॲडवर्ब आहे, नेवर हे ॲडवर्ब आहे, नो हे ॲडवर्बचं किंवा ॲडजेक्टिव्हचं काम करू शकते. त्याच्यानंतर बघ बरं, नो वन, नो बडी, त्याच्यानंतर नन हे प्रोनाऊनसुद्धा कामात पडतील. तुम्हाला करता किंवा कर्माचं काम करताना आढळतील. त्याच्यानंतर हे नायदर, नॉर वगैरे सापडतं. हार्डली आहे, स्केअर्सली आहे, रेअरली आहे, यांचाही वापर यांच्यामध्ये होईल नकाराचा होकार करताना. आपण पाहूया. त्यात सगळ्यात पहिले पाहूया आपण नॉट विषयीचे नियम. वाक्यात नॉट हे ॲडवर्ब आल्यास प्रश्नात त्याऐवजी कोणतेही ॲडवर्ब वापरू नये. थोडक्यात काय करायचं तुम्हाला, थोडक्यात नॉट हे ॲडवर्ब वगळावे. संपलं. त्याचा वापर करायचा, त्याच्याऐवजी कोणाला वापरायचं सुद्धा नाही. बघूया. हे बघा, असर्टिव्ह करता सहाय्यकारी क्रियापद त्याला आवश्यकच आहे. नॉट मुख्य क्रियापद. इंट्रागेटिव्हमध्ये काय होणार आहे, याला घ्या सुरुवातीला करता, याच्यामध्ये नॉट घ्यायचं नाही. पूर्ण नॉट कॅन्सल झाला. बघा, ही हॅज नॉट हेल्प मी. त्याला मला मदत केली नाही. मग चला ह्याला आपण कॅन्सल करून टाकू. इथे काय येईल, हॅज ही हेल्प मी. शी डज नॉट नो मी. ती मला ओळखत नाही. ओळखते का ती मला, नाही ओळखत. मग चला हे गेलं याच्यातून निघून. मग काय येईल, डज शी नो मी. त्या पद्धतीमध्ये हे झालं नॉट. सरळ सरळ इथं काय करा, वगळून टाका. आता दुसरा मेंबर कोण यांच्याकडं, नेवर. पहा काय होतं. वाक्यात नेवर हे ॲडवर्ब आल्यास प्रश्नात त्याऐवजी एवर हे ॲडवर्ब वापरावे. प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने करा. त्या अभ्यास. चला, नेवरचं यन काढलं की एवर तयार झालं. घ्यावे. करता सहाय्यकारी क्रियापद, नेवर मुख्य क्रियापद.
इंट्रागेटिव्हमध्ये सहाय्यक क्रियापद सुरुवातीला आले, करता नेवरची जागा घेतली इथं, एवरनं मुख्य क्रियापद. उदाहरण बघा. ही नेवर टेक्स टी. तो कधी चहा घेत नाही. घेतो कधी चहा तो नाही. मग इथं काय लागलं, यस. डज ही नेवरचं झालं याच्यामध्ये एवर. डज ही एवर टेक टी. एक. दुसरं बघा, आय हॅव नेवर सीन हिम. मी त्याला कधीच पाहिलं, कधी पाहिलं की मी त्याला कधी भेटलो की त्याला नाही. हॅव आय नेवरचं करायच्यामध्ये एवर. हॅव आय एवर सीन हिम. या पद्धतीने नेवरचं एवर करा. एवढं घ्या. नेवर झाला. नोचा नियम पाहूया आपण तिसरा महत्त्वाचा. वाक्यात नो हे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब आल्यास त्याऐवजी प्रश्नात एनी काय वापरायचं याच्यामध्ये बघा. एनी हे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब वापरावे. प्रश्नाची सुरुवात परत हेल्पिंग वर्बनंच होईल. करता सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, त्याच्यानंतर नो, परत एखादं नॉन. आणि ते जर ॲडवर्बचं काम करत असेल तर इकडं ॲडजेक्टिव्ह वगैरे येऊन जाईल. आपण जनरली त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणूनच यूज करूया जास्त. सहाय्यकारी क्रियापद, करता, मुख्य क्रियापद, नोचं काय झालं इथं एनी प्लस नाव. यामध्ये परत तुमचं डज, डीड यापैकी एखाद्याचा वापर होईल. इकडं क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं अशा वेळेस. पाहूया आपण त्याच्यात. ही हॅज नो मनी. तर काही जण हे लगेच मेन वर्ब असतं त्यालाच बाहेर काढतात आणि कार्यक्रम सुरू करून देतात. हे असं आहे, हॅज ही एनी मनी. असं घ्यायचं आहे का असं घ्यायचं आहे तुम्हाला. डज ही हॅव एनी मनी. तर याच्यामध्ये हे नाही होणार. उत्तर कोणतं होणार, नंबर 2 त्याच्यातलं दुसरं घेतलं आपण त्याच्यात. देर इज नो प्रॉब्लेम. चला घ्या काय करायचं याचं. इज देर एनी प्रॉब्लेम. हे झालं याचं आन्सर. पुढची आणखीन एक टाईप आहे पहा. सोपी आहे, इथंच घेऊन टाकतो. चौथी. आपण एक नियम घेतला होता आताच बघा. वी शूड किंवा यू शूड होकारार्थीमध्ये आले तर त्याच्याऐवजी आपण नकारार्थी प्रश्नाची सुरुवातीला घेतलं तर वाय डोंट वी, वाय डोंट यू. पण इथं नकार जर आला तर काय करायचं. वी शूड नॉट, यू शूड नॉट आलं तर काय करायचं बघा बरं. इथं वाक्यात वी किंवा यू शूड नॉट ही रचना आल्यास प्रश्नाची सुरुवात आल्यास त्याऐवजी म्हणजे पूर्ण शब्दात त्याऐवजी प्रश्नात सुरुवातीस व्हाय हे इंटरॉगेटिव्ह ॲडवर्ब वापरावे. एकदम छोटी रचना होऊन जाईल बघा.
असर्टिव्हमध्ये वी असो का यू असो, इथं शूड नॉट प्लस क्रियापदाचं मूळ रूप फुल स्टॉप. इंट्रागेटिव्हमध्ये यांना सगळ्यांना द्या काढून आणि त्याच्याऐवजी फक्त एकच शब्द घ्या, वाय प्लस हे क्रियापदाचं मूळ रूप आणि क्वेश्चन मार्क. काही मध्ये सर इथं कर्ताने कर्मने त्यांचं इन्व्हर्जनने काही घ्यायचं नाही आहे, त्यांना फक्त तो अर्थ अभिप्रेत आहे त्याच्यातून निघतोय. बघा, वी शुड नॉट वेट फॉर हिम. आपण त्याची वाट पाहायला नको. लगेच एखादं म्हणा, का वाट पाहायची त्याची? तो का राजा एखादा, कसं मंत्री एखादा? चला याला द्या काढून, याच्या ठिकाणी काय करायचं, वाय टाका. वाय वेट फॉर हिम, का वाट पाहायची त्याची. दुसरं बघ बरं, यू शूड नॉट वेस्ट युअर टाइम. तू तुझा वेळ वाया घालू नये. का वेळ वाया घालवतो? काय म्हणतील ना, यू शुड नॉट वेस्ट युअर टाइम इन रीडिंग. वाचण्यात वेळ वाया घालू नको असं म्हणू शकतो आपण. चल याच्या ठिकाणी घेतलं आपण फक्त वाय. वाय वेस्ट द टाइम इन रीडिंग. या पद्धतीत झालं त्याचं उत्तर. तर हे झाले आपण नॉट, नेव्हर, नोचे. आपण उद्याच्या तासाला परत पाहणार आहे की हे नॉट ॲडवर्ब हे कॅन सोबत आल्यावर काय काय अर्थ तयार करेल. कॅन नॉट, कुड नॉट आल्यास, त्यानंतर कॅन नेव्हर आले तर काय करायची त्याची नेमकी, तिथे किती पद्धतीने त्याची उत्तर निघू शकतात. इतकंच नाही तर कॅन नॉट एनिवर एल्स अशी जर असणार ते काय करायचं आहे. पुन्हा नो वन, नो बडी, नन हे जर कर्ता झाले तर उत्तर कसे काढायचे, कर्म झाले तर कसे उत्तर काढायचे. आणखीनही असे जवळपास 8 नियम पुढच्या उद्याच्या तासाला आपण घेणार आहोत आणि पुन्हा आपण इंट्रागेटिव्हचा असोटी देखील घेऊया. तोपर्यंत आपण थांबूया.